वृंदाकडे म्हणजेच दामिनीकडे जायचं म्हणून सगळी तयारी अगदी पटापट करत होते. भाऊजी, हा डब्बा पण घ्या. मी दामिनीसाठी खोबऱ्याची बर्फी बनवली आहे. तिला खूप आवडतात. खुश होऊन जाईल बघा पोर खोबऱ्याची बर्फी बघून. काकी हातातील डब्बा दामोदररावांच्या हातात देत हसतच बोलतात. दामोदरराव पण हसतच तो डब्बा सामानाच्या पिशवीतून ठेवून देतात. काकी त्यांचा आवरायला म्हणून आत निघून जातात. तर इकडे सदाशिवराव आणि फुलाबाई मात्र हळूच एकमेकांकडे बघून हसतात. एक पडावं तर यशस्वीरित्या पार पडला होता त्यांचा. आतुर होते ते आता त्यांनी रचलेल्या चक्रव्यूह मध्ये अनिल आणि दामिनीला अडकलेलं बघायला. देव तुझ्या आत्म्याला शांती देवो, दामिनी म्हणते. फुलाबाई खिन्नपणे हसत हात जोडून बोलतात. ही दोघं त्यांच्याच विचारात होती की अचानक दामोदररावांचा आवाज त्यांच्या कानावर पडतो. निर्मला, ही वसुंधरा कुठे गेली आहे माहीत आहे का तुला? उठल्यापासून ती दिसलीच नाहीये मला. वसुंधराचं नाव निघताच फुलाबाई मात्र नखशिखांत हादरतात. घाबरूनच सदाशिवरावांकडे बघतात तर ते आधीच डोळे मोठे करून रागातच त्यांच्याकडे बघत होते. त्यानंतर त्यांचं असं रागात डोळे वटारून त्यांच्याकडे बघणं बघून फुलाबाई मात्र लगेच स्वतःला नॉर्मल करतात आणि आतूनच निर्मला उत्तर यायच्या आधी त्या बोलून मोकळ्या होतात. वसुंधरा तिच्या भावाला बघायला गेली आहे. सकाळीच घरातून बाहेर पडली आहे मला सांगून. बोलली संध्याकाळपर्यंत परत यायचं आहे तर लवकर निघाली घरातून. फुलाबाई दामोदरकडे न बघताच उत्तर देतात. पण त्यांचं उत्तर ऐकून मात्र दामोदरराव नाराज होतात. त्यांना मनापासून असं वाटलं होतं की यावेळी तरी वसुंधराने तिचा राग बाजूला सारून दामिनीला आईची माया लावावी. कारण दामिनी आता आयुष्याच्या त्या पायरीवर उभी होती जिथे प्रत्येक मुलीला आपल्या आईची गरज असते. गरोदरपणात तिला पण तिच्या आईकडून भरभरून प्रेम मिळावं, मायेचा स्पर्श मिळावा एवढं वाटत होतं त्यांना. पण आता वसुंधरा घरात नसून त्यांच्या भावाला भेटायला गेल्या आहेत हे ऐकून मात्र त्यांचं मन चांगलंच दुखावलं गेलं होतं. पण मनातले वसुंधराचे विचार झटकून ते दामिनीसाठी म्हणून सगळं काही स्वतः करणार आहेत. त्याच नंतर मात्र आता इथे सगळेजण घरातून बाहेर पडतात, शिवाय सदाशिव आणि फुलाबाई पण. अहो, मी खरं सांगत आहे, आमच्या दामिनीच्या खाण्यात मी विष नाही मिसळलं. हे सगळं तुमच्या आईने आणि बापाने केलं आहे. वसुंधराच्या तोंडून कालचा भूतकाळ ऐकून सगळेच सुन्न पडले होते. दामोदरराव तर ढसाढसा रडत होते. तसं वसुंधरा त्यांच्या पायाला हात लावून रडतच बोलतात. किती नीच असावं एखाद्याने. शी, हा सदाशिवराव तर माणुसकीच्या लायकीचाच नाहीये. अनिलचे आजोबा जे एवढा वेळ शांत होते त्यांना पण आता त्यांचा राग अनावर होतो. अहो, पण कशावरून ही खरं बोलत आहे? ही पण सामील असेल या घाणेरड्या कृत्यात. आजीला अजून पण वसुंधरावरती विश्वास ठेवू वाटत नव्हता. माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरं सांगत आहे. यात माझा काहीच हात नाहीये. हा सगळा प्लॅन आमच्या म्हातारीचा आणि तुमच्या त्या वंदना मावशीचा होता. त्यांनीच ती विषाची डबी म्हातारीला आणून दिली होती. वसुंधरा अगदी आजीच्या समोर गुडघ्यावर बसून त्याला कळकळीची विनंती करत होत्या. त्यांनी आता जे काही सांगितलं ते ऐकून सगळे थक्क झाले होते. त्यांचं वंदनाचं नाव येणं हा दुसरा झटका होता सगळ्यांसाठी. ताई खरं बोलत आहेत आजी. कारण आज इथून निघून जेव्हा आम्ही घरी पोहोचलो तेव्हा म्हातारा आणि म्हातारी आधीच घराला टाळा लावून कुठेतरी निघून गेले होते. मला वाटलं इथेच कुठेतरी जवळपास गेले असतील म्हणून मी माझ्याकडच्या सगळ्या चावीने टाळा उघडला होता.
त्यानंतर घरातली कामं करताना अचानक मला सासूबाईच्या घराच्या तळघरातून आवाज येऊ लागला. मी जाऊन बघितलं तर ताईचे हात पाय तोंड सगळं काही बांधून ठेवलं होतं. त्यानंतर काकी घरी जे काही घडलं ते सांगतात. सरपंच या बाईचं जर खरं बोलत असतील तर एवढा एक साक्षीदार आणि त्यांची ही कबुली साक्ष पुरेशी आहे. सदाशिवराव आणि त्यांच्या पत्नीला कोठडीत डांबून ठेवायला. पोलीस इन्स्पेक्टर अनिलकडे बघतच बोलतात. अनिल मात्र त्याच्याच विचारात हरवलेला होता. डोक्यात फक्त एकच नाव घुमत होतं, ते म्हणजे दामिनी. सगळ्या गोष्टी डोळ्यांसमोर तरळून जात होत्या त्याच्या. तर आजपर्यंत वंदना मावशीने त्यांच्या घरात आग लावायचा एकही चान्स सोडला नव्हता. पण एवढा राग कशाचा होता? तर त्याच्या वडिलांनी त्याच्याशी लग्न न करता त्याची आई गोदावरीशी लग्न केलं म्हणून. एवढ्याशा कारणावरून त्या एवढे वर्ष मनात रागाची भावना घेऊन जगत होत्या. अनिलला त्याच्याच विचारात हरवलेलं बघून शेवटी इन्स्पेक्टर त्याच्याच जवळ जाऊन त्यांच्या खांद्यावर हात ठेवतात. कुठे हरवलात सरपंच? त्यांच्या आवाजाने अनिल भानावर येतो. काही नाही, तुम्ही तुमची काय कारवाई असेल ती चालू करा आणि अजून एक हे सगळंच तुमच्या मेडिकल लॅबमध्ये पाठवून द्या. म्हणजे याचे रिपोर्ट्स पण आपल्याला दाखवायला बरे पडतील. अनिल कपाळावर आठ्या पाडून त्यांना बोलतो. जावई, दामिनी कुठे आहे? ती ठीक तर आहे ना? काका पुन्हा विचारतात. दामोदरराव मात्र अजूनही काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांना खूप मोठा धक्का बसला होता या गोष्टीचा. अनिल हॉस्पिटलमध्ये आहे रघु काका. सुदैवाने तिच्या जीवाला काही हानी झाली नाही, पण तिची दोन्ही मुलं मात्र दगावली. आजी नाराज होत अगदीच हलक्या आवाजात बोलतात. तसं ज्योती आणि अमृता तर रडत खालीच कोसळतात. हे ऐकून वसुंधरा आणि निर्मला काकी पण एकमेकींच्या गळ्यात पडून रडू लागतात. तर काका पण खचून डोक्याला हात मारून घेतात. वहिनी, मी हॉस्पिटलमध्ये जातो. आजी आणि आजोबांची काळजी घ्या. अनिल बोलून तडक निघून पण जातो. सगळे त्याच्याकडे बघतच राहतात. का देवाला माझ्या दादाचं आणि बहिणीचं सुख बघवत नाही? आता कुठे त्यांच्या आयुष्यात त्यांच्या बाळाच्या रूपाने आनंद आला होता, तर तो पण हिरावून घेतला त्याने. देव नेहमी चांगल्याच माणसांशी एवढा निष्ठुर का होत असेल ग बहिणी? अमृता त्या जाणाऱ्या अनिलकडे बघतच बोलते. डोळ्यातून वाहणारे अश्रू काय थांबायचे नाव घेत नव्हते. खरंच देव त्यांच्या नात्याची, प्रेमाची आणि सहनशीलतेची परीक्षा घेत आहे. सगळ्यांना सुख वाटणारे त्यांच्या वाट्याला मात्र देव नेहमी दुःखच का देतो काय माहिती. सरपंचाचंच हृदय पिटाळून निघत होतं तिथे. अनिल आणि दामिनीच्या मनाची अवस्था काय असेल याचा विचार पण करवत नव्हता कोणाला. एकाच वेळी दोन्ही बाळांना गमावणं याचं दुःख खरंच खूप मोठं होतं. इकडे हॉस्पिटलमध्ये दामिनीला शुद्ध आली होती, पण अजून तरी ती कोणाशीच बोलली नव्हती. गोदावरी आणि सुषमा काकी तिच्या जवळ बसून होत्या आणि शशिकांत आणि रवी काका पण नुकतेच तिला भेटून बाहेर पडले होते. अनिल मात्र आल्यापासून बाहेरच बाकावर बसला होता, अगदीच अस्वस्थपणे. पण तो त्याचा एक पाय जलद गतीने हलवत बसून होता. तिला जाऊन भेटावं असं खूप वेळा मनात आलं होतं त्याच्या. धीर एकवटून तो उठायचा तर खरा, पण दरवाजापर्यंत जाताच पावलं जड होऊन जायची त्याची. काचेचा दरवाजा पारदर्शक होता, त्यामुळे आत बेडवर उदास चेहऱ्याने बसलेली दामिनी त्याच्या नजरेला अगदी सहज पडत होती. तर आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.